नमस्कार. अत्यंत आज सकाळी सकाळी अजून अंतरुणामध्येच होतो तर मोबाईल उघडला आणि मोबाईलमध्ये ही दुःखद घटना घडली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते आणि सतत त्यांच्या उत्तम शैली बोलण्या वक्तृत्वाने फेमस असलेले आपले मान्य अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालेलं कळालं. हे अत्यंत वेदनादायी होतं आणि आहे. याच्यासाठी आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पण एक खंत किंवा एक खदखत मनामध्ये आहे, ती मला बोलावीशी वाटते. नमस्कार, मी डॉक्टर अमित दोरकर, AD सक्सेस MBBS अब्रॉडचे डायरेक्टर. मी फ्रिक्वेंट फ्लायर आहे. मला जगातल्या सर्वोत्तम कंपन्या, विमानन कंपन्या माहीत आहेत किंवा मी जगातल्या सगळ्याच विमानामध्ये बऱ्यापैकी सगळ्याच विमानाच्या पद्धतीमध्ये ATR विमान्स, एअरक्राफ्ट विमान्स, बोईंग विमान्स, एअरबस विमान्स किंवा गल्फ स्ट्रीम विमान किंवा ट्विन जेट लायनर्स किंवा एअर ॲम्ब्युलन्स अशा विमानामध्ये मी फ्लाय केलेलं आहे. मी एक फ्रिक्वेंट फ्लायर आहे. मी दरवेळी एअरपोर्टवर जाताना दरवेळी शंका उपस्थित करतो किंवा माझ्या मनामध्ये शंका उपस्थित राहते. जेव्हा मी फॉरेनची एव्हिएशन पद्धती बघतो किंवा तिथली विमानाची राखण किंवा ठेवण जे बघतो किंवा त्याचं मेंटेनन्स बघतो, तेव्हा खूप भारावून जातो. तिथले प्रोटोकॉल्स बघतो तर भारावून जातो मी. अशीच एक घटना लंडनमध्ये माझ्यासोबत घडली होती. लंडनमध्ये 2016 साली मी लंडनमध्ये होतो आणि एमिरेट्सचं एक सगळ्यात मोठं विमान A380 एअरबस, जगातलं सगळ्यात जम्बोजेट विमान आहे. तर त्या विमानामध्ये आम्ही बसलो आणि ते विमानाचे लाईट्स अचानक गेले. जेव्हा ते रनवेकडे जात असताना विमानातले लाईट्स गेले, इंजिन बंद पडलं. तात्काळ ते विमान लंडन अथॉरिटीनं, हेथ्रोच्या एअरपोर्टच्या अथॉरिटीनं त्या विमानाला ओढत आणलं. ओढून ते त्यांच्या हँगरला लावलं. हँगरला लावल्यानंतर तिथे एमिरेट एअरवेजनी सगळ्याच क्रूला पहिल्यांदा सांगितलं की आपण टेक्निकली गोष्टी बघून घेऊया आणि मग डिसिजन घेऊया. तर तिथे तात्काळ एअरबसचे तात्काळ टेक्निकल्स आले. त्यांनी सर्व विमानं चेक केली. कशामुळे हे इंजिन अचानक बंद पडलं रनवेला जाताना आणि काय कारणाने बंद पडलं ह्याची खात्री केली. टेक्निकल प्रॉब्लेम, ग्लिच काय आहे का, इंजिनमध्ये काय प्रॉब्लेम आहे का, इन्स्ट्रुमेंट बिघाड काय आहे का, हे पाहिलं गेलं. पण तुम्हाला खरं सांगू, त्यामध्ये टेक्निकल किंवा इन्स्ट्रुमेंटल प्रॉब्लेम काही नव्हता. फक्त एअर होस्टेसनं चुकून दरवाजा लूज लॉक केला होता, एकदम लूज लॉक केला होता. याच्यामुळे ते इंजिन बंद पडलं. कारण की इतकी सेन्सिटिव्हिटी ही एअरबसने दाखवली होती. मला शंका पडते की इतका मोठा भारत, त्याच्यामधले इतके मोठे मोठे नेते असे घडत नाहीत. त्यांनी खूप जीवापाड त्यांनी कष्ट केलं असतं, तेव्हा कुठेतरी एवढ्या मोठ्या पदाला आलेले असतात. आणि दादांसारखे आंतरराष्ट्रीय दर्जाला जाणारे नेते असं जाणं कुठेतरी एव्हिएशन सेक्टर, भारताच्या एव्हिएशन सेक्टरचा प्रॉब्लेम नाही का? आहे, नक्कीच आहे. आजकाल बघतोय की जे एअरपोर्ट अथॉरिटीज आहेत हे प्रायव्हेट होत चाललेले आहेत. माझ्याबरोबर पण घटना घडते. मी रशियामध्ये गेलो आहे, मी US गेलो आहे. एव्हिएशन सेक्टरमध्ये असलेल्या काउंटरपासून, चेक इन काउंटरपासून ते मेंटेनन्स क्रूपर्यंत हे सगळे मिड करिअर लेवलचे लोक असतात. आणि आपल्याकडे काय चाललं आहे? आपल्याकडे प्रायव्हेटायझेशन चालू आहे. पैसे वाचवण्यासाठी, नफाखोरी करण्यासाठी. म्हणजे मुलांना 18 वर्षाच्या मुलांना, 21, 22 वर्षाच्या मुलांना 2 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट देऊन चेक इन काउंटरला बसवलं जातं आहे. जर पैसे वाचवण्यासाठी जर इथे तुम्ही मिनिमाइज करत असाल तर एव्हिएशन सेक्टर मेंटेनन्सला काय करत असाल हे माहिती नाही. हे तपासून पाहणं फार गरजेचं आहे. विमानन हे प्रायव्हेट जेट्स, प्रायव्हेट विमानं असतात, ह्यांचं मेंटेनन्स किती राखलं जात आहे, फ्लाईट किती फ्लोन केले जातात, त्यांना काय आहे, त्यांना किती मर्यादा आहे. आत्ताच इंडिगोला सरकारने चपराक बसवली होती की पायलट लोकांना नाईट शिफ्ट नाही द्यायची आणि आठवड्याला दोनच फ्लाईट द्यायच्या नाईटच्या. तर ह्या प्रायव्हेट लोकांनी काय केलं आहे? एक विमानं 2 वेळा उडवत आहेत का? ह्यांच्या हँगर्स कशा आहेत किंवा हँगरला किती मेंटेनन्स केलं जात आहे? भारतामध्ये खरंच हे सगळं भगवान भरोसे आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आहे. भारतामध्ये प्रायव्हेटायझेशन निदान एअरपोर्टचं होणं हे खूप धोकादायकच वाटतंय. आणि मी धोकादायकच म्हणेन किंवा कारण की मी स्वतः फ्रिक्वेंट फ्लायर आहे
आणि मी ह्याच्यावरती बारीकीने नजर ठेवलेला असतो. मी प्रत्येक वेळा फ्लाय करताना मी माझी आवडती विमान कंपनी चूज करतो आणि त्यातून फ्लाय करतो. पर्याय नाही आहे. आता स्वतःलाच जागे व्हायला लागेल आणि स्वतःलाच प्रायव्हेट कंपनी सर्च करायला लागेल की कोणती बेस्ट एअरलाईन आहे आणि त्याच्यामध्येच फ्लाय करायला लागेल. भले त्याचं तिकीट जरी जास्त असेल तर तीच तिकीट तुम्ही सिलेक्ट केलं पाहिजे. आणि हे खाजगी विमानं नक्कीच राजनेत्यांना सगळ्यांना आव्हान आहे की ह्या खाजगी विमान कंपन्यांना तुम्ही नियम कडक लावा. ह्यांनी किती फ्लाईंग अवर्स करायला लागलेत, पायलटवरती किती भार द्यायला लागलेत, आणि हे ॲडव्हान्स एअरक्राफ्ट आहेत का, धुक्यामध्ये लँडिंग का, जर एवढा फॉग होता, जानेवारी चालू आहे, थंडी एक्सटेंड झाली आहे, आणि थंडी एक्सटेंड झाली असताना इतका मोठा फॉग असताना याला परमिशन दिलीच कशी काय, आणि पायलटनी फ्लाय केलंच कसं काय. आणि मला वाटत नाही आहे की बारामतीमध्ये आयल नावाचं इन्स्ट्रुमेंट आहे, म्हणजे जे रनवे ट्रॅक स्टेबिलायझेशन करतं आहे ते नसतं आहे. कारण की ट्रॅक स्टेबिलायझेशन करणारे हे इन्स्ट्रुमेंट आहेत फक्त ते इंटरनॅशनल एअरपोर्टलाच असतात. मग अशा वेळेला पायलटनी सूचना केली नाही का की एवढ्या एक्स्ट्रीम धुक्यामध्ये त्यांनी वेदर बघितलं नाही का. नेपाळ हे छोटं राज्य आहे आपल्यापेक्षा, छोटा देश आहे आपल्यापेक्षा. नेपाळमध्ये बघितलं जातं आहे ATR प्रकारचे विमान आहेत तिथे. ATR प्रकारचे विमान आहेत. ATR ते पहिल्यांदा तिथे फक्त 15-15 मिनिटाची फ्लाईट असते आणि तिथे तर डेन्स फॉग असतो दरवेळेला. पण फ्लाईट डिले केली जातात. सकाळ 7ची फ्लाईट असेल तर 9:30ला फ्लाय केली जाते, 9:30ची असेल तर 1:30ला फ्लाय केली जाते. तिथं वेदर बघितलं जातं, लँडिंगची व्यवस्था बघितली जाते आणि मग फ्लाय केलं जातं. ह्या गोष्टी बघितल्या नाहीत का. हे सगळे प्रश्न समोर आलेत. DGCIने हे फार चांगलं तपासून बघावं आणि राज्यकर्त्यांनी सुद्धा ह्याच्यावरती कटाक्ष आणायला. ज्या ठिकाणी आपला देश पुढं वाढतोय, एअरपोर्ट वाढतायत, त्या ठिकाणी ट्रेंड पर्सनल पाहिजेत. नाहीतर एवढा मोठा नेता आपण हरवून बसलो आहोत आपल्या सिस्टीममुळे, असं माझं वैयक्तिक मत आहे. डॉक्टर अमित दोरकर, AD सक्सेस MBBS अब्रॉड, मिरज.